गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण संघटनेचे स्टाफ घटक आणि लाईन घटक अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण संघटनेचे स्टाफ घटक म्हणजेच सल्लागार मंडळ अभ्यासणार आहोत. स्टाफ घटक म्हणजे संघटनेच्या प्रत्यक्ष कार्याला सल्ला देणारा, सहाय्य करणारा घटक होय. हेनरी फेयोल यांच्या मते प्रशासनातील मोठ्या संघटनांना स्टाफ या घटकाची आवश्यकता असते. संघटनेच्या कार्यकारी प्रमुखाला, मग तो कितीही योग्यतेचा असो, प्रशासनाची सर्व कार्ये एकट्याने पार पाडता येत नाही. त्याला दुसऱ्या व्यक्तीची मदत व मार्गदर्शन घेऊनच कार्य पूर्ण करावे लागते. प्रोफेसर एल.डी. व्हाईट यांच्या मते स्टाफ हे उच्च श्रेणीच्या अधिकाऱ्याला सल्ला देणारे एक अभिकरण आहे की ज्याला कोणतीच क्रियात्मक जबाबदारी नसते. मुनी यांच्या मते स्टाफ म्हणजे कार्यकारी अधिकाऱ्याला व्यक्तिमत्वाचा विस्तार होय. याचा अर्थ अधिक डोळे, अधिक कान आणि अधिक हात असून ज्यांची त्याला आपली योजना निर्माण करताना आणि कार्यवाही करताना मदत होत असते. यानंतर आपण स्टाफ घटकाची कार्ये पाहणार आहोत. काही विचारवंतांनी स्टाफ घटकाची कार्ये पुढीलप्रमाणे स्पष्ट केलेली आहे. सर्वप्रथम आपण प्रोफेसर एल.डी. व्हाईट यांनी स्टाफ घटकामार्फत कोणती कोणती कार्ये केली जातात हे सांगितलेले आहे ते पाहणार आहोत. पहिलं कार्य आहे संघटनेच्या मुख्य कार्यकारी प्रमुखाला योग्य आणि अचूक माहिती देणे. दुसरे कार्य आहे संघटनेच्या प्रशासनातील प्रश्न कसे सोडवता येतील, त्याबाबत नियोजन कसे करता येईल याविषयी कार्यकारी प्रमुखाला सहाय्य करणे. तिसरे कार्य आहे निर्णय घाईगर्दीने किंवा वाईट उद्देशाने घेतले जाऊ नयेत, तसेच निर्णय योग्य वेळेत अचूकपणे घेतले जावेत याविषयी मदत करणे. चौथे कार्य आहे कार्यकारी प्रमुखाचा वेळ वाचवण्यासाठी स्टाफ घटक त्याला सहकार्य देतो, योग्य सल्ला देत असतो. पाचवे कार्य सांगितलेले आहे संघटनेच्या स्वीकृत ध्येय धोरणांची कार्यवाही दुय्यम व कनिष्ठ सेवक वर्गाकडून होते की नाही हे पाहणे. इत्यादी 5 कार्य प्रोफेसर एल.डी. व्हाईट यांनी स्टाफ घटकाची सांगितलेले आहे. यानंतर ल्युथर ग्युलिक यांची आपण स्टाफ घटकासंबंधीची कार्य पाहणार आहोत. ल्युथर ग्युलिक यांच्या मते कार्यकारी प्रमुखाला त्याच्या कार्यात सल्ला देणे, मार्गदर्शन करणे, समन्वय साधणे, योजना तयार करणे, दुय्यम अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न सोडवणे, संशोधन कार्य चालू ठेवणे, देखरेख करणे अशी कार्ये संघटनेच्या स्टाफ घटकाला करावी लागतात असे ल्युथर ग्युलिक यांनी सांगितलेले आहे. फिफनर यांच्या मते स्टाफ घटकाला संघटनेत पुढील कार्य करावी लागतात. 1. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सल्ला देणे, शिक्षण देणे, तसेच त्यांच्याशी विचारविनिमय करून निर्णय घेण्यास मदत करणे. 2. मानवी संवादातून संघटनेच्या कार्यात समन्वय साधणे, संघर्ष कमी करणे. 3. सत्य घटना शोधून काढणे, संशोधन करणे. 4. योजना निर्मिती करणे. 5. संघटनेतील लाईन घटकांना अधिकाऱ्यांना सहकार्य करणे. 6. संघटनेतील दुय्यम अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रगतीकरणाच्या अधिकारांची पाहणी करणे. यानंतर मुने हे जे विचारवंत आहेत त्यांच्या मते स्टाफ घटकाकडून पुढील कार्य केली जातात. 1. संघटनेतील कार्यकारी प्रमुखाला आवश्यक व उपयुक्त सूचना देणे. 2. लाईन घटकातील अधिकारी वर्गाला सल्ला देणे. 3. संघटनेतील कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्णयांची कार्यवाही होते किंवा नाही यासंबंधी पर्यवेक्षण करणे किंवा देखरेख करणे. यानंतर आपण स्टाफ घटकाचे प्रकार पाहणार आहोत. फिफनर यांनी स्टाफ घटकाचे प्रमुख 3 प्रकार पुढीलप्रमाणे सांगितलेले आहेत. 1. सर्वसाधारण कर्मचारी वर्ग. 2. तांत्रिक कर्मचारी वर्ग आणि 3. सहाय्यकारी कर्मचारी वर्ग. आता सर्वप्रथम आपण सर्वसाधारण कर्मचारी वर्ग पाहणार आहोत. संघटनेतील प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या अधिकारी वर्गाला त्याच्या कार्याबाबत सल्ला देणारा, उपदेश करणारा जो कर्मचारी वर्ग असतो त्याला सर्वसाधारण कर्मचारी वर्ग असे म्हणतात. कार्यकारी प्रमुखाला सल्ला देण्यासाठी माहिती गोळा करणे, त्या माहितीच्या आधारे संशोधन करणे, संकलन करणे आणि योग्य माहिती कार्यकारी अधिकाऱ्याकडे पाठवणे अशी कार्ये जनरल स्टाफला करावी लागतात. उदाहरणार्थ भारतात मंत्रिमंडळाचे सचिवालय, केंद्रीय सचिवालय, राष्ट्रपतींचे सचिवालय, नियोजन मंडळ, राष्ट्रीय विकास परिषद, मंत्रिमंडळाच्या समित्या इत्यादी सर्वसाधारण स्टाफची उदाहरणे देता येतील. इंग्लंडमध्ये मंत्रिमंडळाच्या समित्या, मंत्रिमंडळाचे सचिवालय, ब्रिटिश ट्रेझरी तर अमेरिकेत दी व्हाईट हाऊस ऑफ ब्युरो ऑफ दी बजेट अशी कार्यालये व त्यातील कर्मचारी वर्ग ही जनरल स्टाफची उदाहरणे आहेत. यानंतर आपण तांत्रिक कर्मचारी वर्ग पाहणार आहोत. संघटनेतील कार्यकारी अधिकारी वर्गाला तांत्रिक बाबतीत सल्ला, माहिती आवश्यक असते. अशावेळी तांत्रिक कर्मचारी वर्ग उपयुक्त ठरतो. स्टाफ घटकाचा हा दुसरा घटक होय. उदाहरणार्थ कायदेविषयक सल्लागार, अर्थविषयक सल्लागार, इंजिनियर्स, शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, व्यापारविषयक सल्लागार, लेखापाल, लेखापरीक्षक, संख्याशास्त्रज्ञ इत्यादी उदाहरणे
तांत्रिक सल्लागार वर्गाची म्हणून देता येतील. प्रत्यक्षात कार्य करणाऱ्या अधिकारी वर्गाला सर्व तांत्रिक बाबींचे ज्ञान असत नाही. त्यांना तंत्रज्ञ, विशेषज्ञ अशा लोकांवर अवलंबून राहावे लागते. हा स्टाफ घटकाचा दुसरा प्रकार सांगता येईल, तांत्रिक कर्मचारी वर्ग. यानंतर स्टाफ घटकाचा तिसरा घटक होय सहाय्यकारी कर्मचारी वर्ग. संघटनेतील प्रत्येक विभागाला विशिष्ट साधनसामग्री व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य घ्यावे लागते. उदाहरणार्थ, शासकीय खात्यांना विविध प्रकारची स्टेशनरी पुरवणारा विभाग, शासकीय नोकरवर्गाची भरती करण्यासाठी लोकसेवा आयोग, हिशेब व्यवस्था विभाग अशी उदाहरणे सहाय्यकारी घटकाची म्हणून देता येतील. भारतात केंद्रीय लोकसेवा आयोग संघटनेतील सेवक वर्गाच्या भरतीसंबंधी मदत करीत असतो. संरक्षण, आरोग्य, शिक्षण अशा खात्यांना आवश्यक ती साधनसामग्री पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आलेले विभाग हे सहाय्यकारी विभाग होय. विलोबी यांनी सहाय्यकारी वर्गाच्या कार्यांना हाऊसकीपिंग ॲक्टिव्हिटीज असे म्हटलेले आहे. प्रोफेसर एल डी व्हाईट यांनी या कार्यांना ऑक्झिलरी सर्व्हिसेस असे संबोधलेले आहे. या दोन्ही विचारवंतांचे मत असे आहे की वास्तविक सहाय्यकारी कर्मचारी वर्ग स्टाफ व लाईन अशा दोन्ही विभागांचे कार्य करताना आढळतो तेव्हा त्याचा एक स्वतंत्र विभागच मानला जावा. उदाहरणार्थ, लोकसेवा आयोग सल्ला देण्याचे कार्य करीत असला तरी प्रत्यक्षात संधी सेवकांची भरती करण्याचे कार्य लाईन घटकाचे कार्य करीत असतो. यानंतर आपण लाईन घटक पाहणार आहोत. संघटनेचा लाईन घटक म्हणजे शासनाच्या ध्येय धोरणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारा घटक होय. लोकहिताच्या दृष्टीने शासनाला बहुविध कार्य करावी लागतात. तसेच कायदेमंडळाने मंजूर केलेल्या ध्येय धोरणांची व कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला विविध संघटनांद्वारे कार्य करावे लागते. शिक्षण, आरोग्य, शेती, संरक्षण, समाजसेवा, कायदा, वाहतूक, उद्योग, व्यापार अशी शासनाची विविध खाती लोककल्याणाची कार्य करतात. तसेच सार्वजनिक लोकनिगम, स्वतंत्र मंडळी स्थापन करून जनतेला विविध प्रकारची सेवा उपलब्ध करून दिली जाते. थोडक्यात लाईन घटक म्हणजे लोककल्याणाची कार्य करणाऱ्या संघटना होय. लाईन घटकाला पंक्ती घटक किंवा रेखा अभिकरण असेही म्हणतात, कारण कार्याचा हेतू किंवा उद्देश हा आधार घेऊन संघटना निर्माण केल्या जातात. या संघटनात अधिकार, पदपरंपरा किंवा सोपानक्रम हे तत्व स्वीकारले जात असल्यामुळे विभाग, उपविभाग, शाखा, उपशाखा असे विभाग पाडून त्यात वरिष्ठ ते कनिष्ठ असे कर्मचारी नियुक्त केले जातात. संघटनेच्या कार्यकारी अधिकाऱ्यापासून ते अगदी कनिष्ठ पातळीपर्यंत एक रेषा किंवा पंक्ती निर्माण केलेली असते. संघटनेतील सर्व घटक संघटनेच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली कार्य करीत असतात. संघटनेचे प्राथमिक मुख्य कार्य साध्य करण्यासाठी सर्व घटक वरिष्ठाला जबाबदार राहून कार्य करीत असतात. लाईन घटकाला सल्लागार वर्ग व सहाय्यकारी वर्ग सहकार्य करीत असतात. सल्लागार घटकाच्या मदतीने लाईन घटक आपले कार्य यशस्वी करीत असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर आपण लाईन घटकाचे प्रकार पाहणार आहोत. संघटनेच्या लाईन घटकाचे पुढील 3 प्रकार पाडले जातात. 1. खाते, 2. लोकनिगम, 3. स्वतंत्र स्वनियंत्रित मंडळे. आता आपण लाईन घटकाचे प्रकार समजावून घेऊयात. लाईन घटकाचा पहिला प्रकार म्हणजेच खाते. लोकप्रशासनातील सर्वात मोठा व महत्त्वाचा विभाग म्हणजे खाते होय. प्रत्येक राष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत खाते हा प्रकार आढळून येतो. लोककल्याणाच्या उद्देशाने शासनाने विविध खाती निर्माण केलेली असतात. शिक्षण, आरोग्य, शेती, व्यापार, समाज कल्याण, कामगार कल्याण, संरक्षण, गृह, अर्थ, परराष्ट्र संबंध अशी विविध खाती निर्माण केली जातात. संघटनेचा आकार, रचना, कार्य व महत्त्व यावरून खात्यांचे विविध प्रकार पाडले जातात. खात्यांची रचना अधिकार, पदपरंपरा या तत्वानुसार केली जाते. वरिष्ठ ते कनिष्ठ अशी सेवक वर्गाची स्तररचना असते. प्रत्येक खात्यात सचिव, उपसचिव, कनिष्ठ सचिव, अधीक्षक, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, लिपिक असा सेवक वर्ग नियुक्त केलेला असतो. खात्यात विभाग, उपविभाग, शाखा, उपशाखा असे विभाग पाडलेले असतात. खात्यांची रचना पिरॅमिडसारखी असते. खात्यांच्या प्रशासनात समन्वय, आज्ञेची एकता, विकेंद्रीकरण, नियंत्रण कक्षा, सत्ता प्रदान इत्यादी तत्वांचा स्वीकार केलेला असतो. खात्याचे कार्य ना नफा ना तोटा या तत्वानुसार चालते. लोककल्याण हा खाते संघटनेचा प्रधान हेतू असतो. यानंतर लाईन घटकाचा दुसरा घटक म्हणजेच लोकनिगम किंवा शासकीय महामंडळे. लोकनिगम हा लाईन घटकाचा दुसरा प्रकार होय. लोकनिगमांना राज्यनिर्मित
प्रमंडळे किंवा सार्वजनिक महामंडळे असेही संबोधले जाते. लोकनिगम खात्याहून वेगळे असतात. शासनाच्या काही भागभांडवलावर आणि जनतेच्या काही भागभांडवलावर लोकनिगमांची निर्मिती केली जाते. काही लोकनिगमांच्या निर्मितीसाठी शासनाचे पूर्ण भांडवल घेतले जाते. व्यापार, उद्योगधंदे, वाहतूक, पुनर्वसन, आर्थिक व्यवहार, भांडवल पुरवठा इत्यादी क्षेत्रासाठी लोकनिगमांची निर्मिती केली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, औद्योगिक विकास महामंडळ, हवाई वाहतूक महामंडळ, आयुर्विमा महामंडळ, वीज महामंडळ, शेती महामंडळ इत्यादी लोकनिगम भारतात निर्माण केलेले आहेत. लोकनिगमांचा कारभार स्वतंत्रपणे चालतो. खात्यांवर शासनाचे पूर्ण नियंत्रण असते, परंतु लोकनिगमांवर शासनाचे अंशतः नियंत्रण असते. लोकनिगम हे नेहमी नफ्याच्या भूमिकेतून लोककल्याणाचे कार्य करीत असतात. लोकनिगमांची रचना पद्धसोपान तत्वानुसार केली जाते. विभाग, उपविभाग पाडून लोकनिगमांच्या कार्यात विकेंद्रीकरणाचे तत्व स्वीकारले जाते. लोकनिगमांच्या कार्याला सल्ला देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार समिती किंवा मंडळ निर्माण केलेले असते. यानंतर लाईन घटकाचा तिसरा प्रकार म्हणजेच स्वतंत्र स्वनियंत्रित मंडळे. संघटनेच्या लाईन घटकाचा हा तिसरा प्रकार होय. स्वतंत्र स्वनियंत्रित मंडळे अमेरिकेत आढळतात. भारतात अशी स्वतंत्र मंडळे नाहीत. स्वतंत्र स्वनियंत्रित मंडळे ही पूर्णपणे स्वतंत्र किंवा स्वायत्त असून ती शासनाला जबाबदार नसतात. सरकारचे भांडवल न घेता ती स्वतःच्या पायावर उभी असतात. त्यामुळे त्यांना स्वायत्त बेटे असे म्हणतात. स्वतंत्र स्वनियंत्रित मंडळे लोकनिगमांप्रमाणेच नफ्याच्या भूमिकेतून कार्य करताना दिसतात. ही मंडळे लोककल्याणासाठीच कार्य करणारी मंडळे होत. ही स्वतंत्र मंडळे त्यांना लागणारे कायदे निर्माण करतात, त्या कायद्यांची अंमलबजावणी करतात आणि तसेच न्यायदानाचेही कार्य करतात. ही स्वतंत्र मंडळे कायदेमंडळाला जबाबदार नसतात, त्यामुळे त्यांना हेडलेस असे म्हणतात. तसेच त्यांना शासनाची चौथी शाखा असेही संबोधले जाते. व्यापार, दळणवळण, वीज निर्मिती व पुरवठा, आर्थिक व्यवहार इत्यादी कार्यासाठी अशी स्वतंत्र मंडळे निर्माण केली जातात. उदाहरणार्थ अमेरिकेत इंटरस्टेट कॉमर्स कमिशन, फेडरल रिझर्व्ह सिस्टीम, फेडरल ट्रेड कमिशन, फेडरल पॉवर कमिशन, नॅशनल लेबर रिलेशन्स बोर्ड इत्यादी स्वतंत्र मंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत. ही मंडळे अमेरिकेच्या प्रशासनातील एक वैशिष्ट्यपूर्ण संघटना म्हणून प्रसिद्ध आहेत. याप्रमाणे स्टाफ व लाईन घटकाचे विश्लेषण केल्यानंतर असे म्हणता येईल की प्रशासकीय संघटनात स्टाफ व लाईन हे दोन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक आहेत. शासनाची लोककल्याणाची कार्ये प्रत्यक्षात पार पाडण्यासाठी लाईन घटक उपयुक्त असतो. खाती, महामंडळे, स्वतंत्र मंडळे या संघटनांमार्फत विविध कार्ये पार पाडली जातात. स्टाफ हा घटक संघटनेतील कार्यकारी अधिकाऱ्यांना सल्ला देतो व मार्गदर्शन करतो. तांत्रिक अधिकारी पुरवणे, आवश्यक असणारी साधनसामुग्री पुरवणे अशी कार्ये स्टाफ घटकाकडून केली जातात. स्टाफ व लाईन या घटकांमधील फरक अगदी काटेकोरपणे दाखवता येणार नाही, कारण लहान आकाराच्या संघटनात सल्ला देणे, मार्गदर्शन करणे आणि प्रत्यक्षात कार्य करणे अशी दोन्ही कार्ये मुख्य अधिकारी करीत असतो. अशावेळी ती संघटना स्टाफ व लाईन या दोन्ही घटकांचे कार्य करते. शिक्षण, आरोग्य या खात्यांचे मुख्य अधिकारी परस्परांना सल्ला देण्याचे, मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात. तसेच आपल्या खात्यात प्रत्यक्षपणे कार्य करतात. खात्यांच्या सचिवांना जेव्हा मंत्र्याशी संबंध येतो तेव्हा त्याचे कार्य सल्लागार घटकाचे असते, परंतु तो सचिव आपल्या खात्यांच्या इतर कनिष्ठ सचिवांवर नियंत्रण ठेवून कार्य करतो तेव्हा त्याचे कार्य पंक्ती घटकाचे किंवा लाईन घटकाचे असते. अशा प्रकारे स्टाफ व लाईन घटक यात फरक करणे कठीण होऊन बसते. स्टाफ घटक व लाईन घटक यातील संबंध अधिक जवळचे असतात. त्यांचे कार्य परस्परांना पूरक असतात. संघटनेतील कार्यकारी प्रमुख स्टाफ घटकाचे सहाय्य नेहमीच घेत असतो. अर्थात स्टाफ अधिकारी वर्गाचा सल्ला लाईन घटकातील अधिकाऱ्यांनी घेतलाच पाहिजे असे बंधन नसते. स्टाफ हा घटक एखाद्या काठीसारखा असतो. लाईन घटकाने आपल्या गरजेनुसार त्या काठीचा आधार घ्यावयाचा असतो, अगर घ्यावयाचा नसतो. थोडक्यात स्टाफ व लाईन घटक यांच्या परस्पर सहकार्यातून संघटनेचे कार्य यशस्वी होत असते. संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे दोन्ही घटक आवश्यक व महत्त्वाचे मानले जातात. या ठिकाणी आपले दुसरे प्रकरण संपत आहे. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 3ला सुरुवात करीत आहोत. प्रकरण 3चे नाव आहे लोकनिगम. यामध्ये आपण लोकनिगमांचा अर्थ, वैशिष्ट्ये, लोकनिगमांवरील नियंत्रण, खाजगीकरणाची आव्हाने इत्यादी घटकांचा अभ्यास करणार आहोत.
इथं आपण थांबत आहोत. धन्यवाद.